नमस्कार, मोताळा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नायगाव फाट्याजवळ अवैध बायोडिझेल पंपात 2 युवकांचा मृत्यू। बायोडिझेल पंप उद्ध्वस्त करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश। काल 26 डिसेंबर रोजी मलकापूर नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक 53 वरील नायगाव फाट्याजवळील अवैध बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरून साजिद खान जलील खान व मुस्ताक खान जब्बार खान यांचा मृत्यू झाला, तर आरिफ खान बशीर खान हा गंभीर जखमी झाला आहे। या प्रकरणाला जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे। दरम्यान जिल्ह्यातील सर्व अवैध बायोडिझेल पंप उद्ध्वस्त करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला दिले आहे। धक्कादायक म्हणजे खामगाव नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 18 पेक्षा जास्त अवैध बायोडिझेलचे पंप सुरू आहे। या पंपांना राजकीय पाठबळ असल्याने हा कोट्यवधी रुपयांचा काळा बाजार सुरू आहे। काल 26 सप्टेंबर रोजी मलकापूर नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक 53 वरील नायगाव फाट्याजवळील अवैध बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरून 2 युवकांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा पत्रकारांनी डीपीसी नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उचलून धरला। याची पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे। माझ्या जिल्ह्यात अवैध चालणार नाही अशी जिल्हा प्रशासनाला तंबी देत जिल्ह्यात चालत असलेल्या अवैध बायोडिझेल पंप तात्काळ उद्ध्वस्त करण्याच्या सूचना वजा निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना दिला आहे। खामगाव नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 20 पेक्षा जास्त अवैध बायोडिझेलचे पंप सुरू आहे। या प्रकरणी पोलिसांनी संबंधित बायोडिझेल पंप मालकांविरुद्ध आज शनिवारी पहाटे गुन्हा दाखल केला आहे। त्या संदर्भामध्ये बायोडिझेलच्या टाकीत पडून मृत्यू झाला। ते साफसफाई करायला गेलो ते बुधवारले। आता हा काय हा दोष कोणाचा? हा दोष कोणाचा? बायोडिझेल अवैध परवानगी येते म्हणजे अवैध चाललंय। जरा थांबा रे। घटना आहे की सर जी जुनी एक टँक होती कोणाची तरी त्या टँकची साफसफाई तेच सांगा ना। ते बायोडिझेलचं म्हणतात। बायोडिझेल जर सुरू असेल ते अवैध ते काही सुरू नव्हतं। मग तसं असेल तर ते बंद झालं पाहिजे। तसं आहे का नाही ते सांगा ना। जरा एक मिनिट, तुम्ही या संदर्भामध्ये ताबडतोब ती कारवाई करा असेल तसं काही तर। हे बघा, अवैध धंदे या जिल्ह्यामधले बंद झाले पाहिजे। त्यामधून काही गैरप्रकार घडतायत जिल्ह्यामध्ये। काही मी मध्ये बातम्या वाचल्या तर ते काही आपल्याला भूषणावं नाही अशा पद्धतीनं जे काय आहे ते आपलं कारवाई करा पोलिसांनी।